प्रपंचामध्ये पत्नी भांडली तरी त्याला ते कल्याणाचं वाटतं. त्याला मुलांनी घरातून काढून दिलं तरी तो त्याच घरात जातो, कारण त्याला तेच कल्याणाचं वाटतं. कळलं का मी काय बोलतो? प्रपंचामध्ये जे जे अनिष्ट आहे ते कितीही अनिष्ट झालं तरी त्याला वाटतं मला उमरा सोडता नाही का? कठीण आहे. जगतामध्ये घाट लागतात, घाट खूप मोठमोठे घाट सांगू. ह्या जगातले सर्व घाट हुशार गाडी चालत 100% पार पाडेल, कारण घाटाच्या ठिकाणी सूचना असते. सूचनाचे असते पुढे घाट प्रारंभ होत आहे, वाहने सावकाश चालवा. तसा जीवनरूपी एक घाट लागतो. तो घाट मोठा जुन्या माता बहिणी सांगतात, जुन्या सासवा म्हणायचा सुनांना, आता हा उंबर घाट आहे, हा ओलांडता येत नाही. उंबर घाट म्हणजे कोणता? तो उंबरा असतो घाटाला, तो ओलांडणं चांगल्या चांगल्याला थोड्या भगवंताची कृपा होते. लोकांना 8 दिवस जरी आपण म्हणलं तीर्थयात्रेला जायचे का तरी घरचं संपूर्ण मॅनेजमेंट ते मांडतात. ही भाग्यवान मंडळी समजा 4-4 महिने मैयाच्या तटावर गेली. जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, हा मायेचा प्रपंच, पत्नी गलोत्र, सासू सासरे दीर मेवणे जावा, हा सर्व गंगोत्राची जी वीण आहे, हा जो कागद आहे, रंगवलेली ती रांगोळी आहे, ही जाणार आहे, ही जास्त काळ टिकत नाही. रंगाची रांगोळी किती दिवस? काही कालावधी. बघण्याचा सुद्धा रंग किती दिवस? काही कालावधी. तसा प्रपंचाचा हे सर्व मावळणार आहे. म्हणून हे इष्ट नाहीये, हे अनिष्ट आहे, हे कल्याणाचं साधन नाही. मग कल्याणाचं साधन कोण? संत. संतच कल्याणाचं साधन का? क्षमता. आपलं कल्याण व्हावं दोनच माणसाला. आपण मोठे होताना दोघांनाच मान्य झालेलं, फक्त दोघांना, एक मायबाप आणि एवढे जर सोडले तर तुमचं मोठेपण कुठल्याही क्षेत्रात असू द्या, तुमचं मोठेपण मान्य होतं. पण मान्य होत असताना खरा आनंद मित्रांनाही होतो, सर्वांना होतो. पण सर्वाधिक आनंद कोणाला असेल तर पहिल्यांदा होतो तो संतांना, नंतर होतो मायबापाला. मायबापाला होताना आनंद वाटतो. ते फार रसिक मंडळीसाठी सांगतो. पुण्याला व्याख्यानमाला चालू होती आणि त्या व्याख्यानमालेमध्ये चित्र दाखवलेलं होतं. एका बापाच्या खांद्यावरती मुलगा होता. खांद्यावरती मुलगा होता, तो मुलगा वरून जन्मत होता. त्या मुलाला असं वाटत होतं की मी किती उंच ठिकाणी आलो. त्याला शेजारच्याने समजून सांगितलं तू उंच नाही, तुझ्या वडिलांनी खांद्यावर घेतला म्हणून तू उंच आहे. म्हणून मायबापाच उंच करतात. अन्य मंडळी पाहिजे तेवढं नाही करतील, पण संत आणि मायबाप आपल्या कल्याणाची इच्छा करतात. मायबाप सुद्धा थोडे कमी पडतात. मायबापे सांभाळते, लोभाकारणी वाढवते. तसं संत नाही. संत फक्त तुमचं कल्याणच व्हावं, तुमचा उद्धार व्हावा या न्यायाला तुमच्याशी प्रीती करतात. जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात, माझ्यावर त्या संतांनी कृपा केली, त्याचा परिणाम आधी जन्म आलो. आता जन्म आणि मृत्यू याची फार मोठी साखळी, फक्त त्याला स्पर्श करतो. भजन करा विठ्ठला विठ्ठला. आपण ज्याला जन्म मानतो संत त्याला जन्म मानत नाही. आपण आईच्या उदरातून प्रसवलो का आपण त्याला जन्म मानतो, संत त्याला जन्म मानत नाही. मग पुढला जन्म ज्या दिवशी संतांचा अनुग्रह होईल, गुरुमुखातून आलेल्या महावाक्याचा कर्णविवरातून हृदय पाटलावर ब्रह्मज्ञानाचा आघात होऊन मलिन मायेचा पडदा तुटेल, तो दिवस जन्माचा मानलाय. याला प्रमाण आहे. सांग देव चांगदेव म्हणे आधी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताईचं वय 12 वर्ष, चांगदेव महाराजांचं वय 1400 वर्ष. 14 विद्या 64 कला अर्जित असणारे होते चांगदेव महाराज, सामान्य नव्हते. ज्या गुरुकडे गेले, गुरुवरी मोठे माऊली म्हणतात त्या गुरुची विद्या जप्त करायची. असा विद्यार्थी भेटणं कठीण आहे, भाग्य समजायचं त्या गुरुजीचं. सर्व गुरुजी जगातले संपवले म्हणले त्यांनी. संपवले म्हणजे असे नाही अभ्यास करून, त्यांनी अभ्यास केला. महाराजांचं तप मोठं होतं. तरी सुद्धा एक दिवस इंद्रायणी मातेच्या कुशीमध्ये स्नान चाललंय. योगाचं स्नान कोणाला दिसत नाही. बघा तुम्ही, जे साधू समाज असतो ते स्नान दाखवत नाही.
ते स्नान करत असताना मुक्ताई साहेब आल्या. मुक्ताई साहेबांनी सांगितलं, काय झालं चांगदेव महाराज, स्नानाला या. म्हणले नाही. म्हणजे स्नान करत असताना तुम्ही? म्हणले नाही येत. कारण का? म्हणले आम्ही योगी आहोत. तुम्ही श्री देहाला प्राप्त झाला. दिलेलं उत्तर फार गोड आहे. मुक्ताई साहेब म्हणले, चांगदेव महाराज 1400 वर्षाचे तपतीर राहिला, तप केलं, याग केला, आणि पंचमाभूताचा देह हा श्री आहे, हा देह, याचा भेद जर गेला नसेल तर अजून तुम्ही अज्ञानी आहात. हे सांगितल्यानंतर मग गुरुच केलं. म्हणून ते माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, सांगते व योगी आणि तिने मानला रे गुरु. मी म्हणत नाही पण ते योग्य होते म्हणून म्हणतो. विठाला बहिणाबाई चौधरी, भारत तांबे ही जी मंडळी झाली, यांचं काव्य सुद्धा अभंगाच्या बरोबरीच आहे. चला या ठिकाणी म्हणले गुरुजी वंदन केलं. मला सांगा 1400 वर्षाचे तपतिरी, म्हणून परमार्थामध्ये वय मोजण्याची भाषा फार गोड आहे. एखादा 60 वर्षाचा मनुष्य असेल आणि त्याने 5 वर्षापूर्वी जर माळ घातली असेल तर त्याने वय 60 नाही सांगायचं, त्याने 5 वर्ष. वारकऱ्यांमधलं भांडण असतं, किती आयुष्य झालं, जेवढा गुरु मुखातून आलेला अनुग्रह तेवढंच आयुष्य. त्याला जन्म माना. संत मालिकेमध्ये त्याला जन्म मानला जातो. तसं जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणे, मी देहाला प्राप्त झालो तो जन्म नाही, माझ्यावर संतांनी कृपा केली, मला अनिष्टाची निवृत्ती झाली, इष्ट पदार्थाची प्राप्ती झाली, भगवत स्वरूप काया झाली, हे जगत ब्रह्माकार झालं. म्हणून जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले.